महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाविकास आघाडी। या जनमनाच्या घराघरातून उठला हा नारा, बनवू सक्षम महाराष्ट्राला, निवडू प्रगतीला। जनतेसाठी झिजणाऱ्या या गणखर नेतृत्वाला, बनवू सक्षम महाराष्ट्राला, निवडू आघाडीला। सरकारी योजनांचा येईल लाभ आता दारी, सुरक्षित होतील महिला आणि युवकांना नोकरी। हातासोबत मशाल ही घेऊ हाती ही तुतारी, बनवू कार्यक्षम सरकार। महाविकास आघाडी उन्नतीसाठी, महाविकास आघाडी प्रगतीसाठी। जैन मित्र, तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आज आलोय परत सोलापूरच्या रस्त्यावरती। महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेचं जे इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये काल जी एंट्री झाली श्रीदेवीताई जॉन अण्णा फुलारे तसे कट्टर काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते, निष्ठावंत माजी नगरसेविका यांचे पती परमेश्वर जॉन अण्णा फुलारे हे आपल्याला आज सापडले। काल त्यांचा मी शोध लावला पण ते काय काल जरा शिंदे साहेबांकडे, प्रणितीताईकडे आणि चेतन भाऊ नरोटेंना सपोर्ट केल्यामुळे त्या गडबडीत होते। आज मला भेटलेत। मित्रांनो, निष्ठावंत हा जो शब्द आहे हा पूर्ण होतो तर जॉन अण्णा फुलारे, श्रीदेवीताई फुलारे यांच्या समोर येऊन थांबतो। आज त्यांचा मी मनापासून, अंतःकरणापासून त्यांना मी धन्यवाद देतो की मीच काय, माझी जी 2-4 जी पिढी गेली, माझ्या वडिलापासून शिवलाल लक्ष्मण गायकवाड गुरुजी ते सुद्धा कट्टर काँग्रेसवादी होते आणि मी पण तसा म्हणायचा तर काँग्रेसचाच म्हणावं। आणि मला खूप आनंद झाला। मी एक 15 दिवसापासून वाट बघत होतो की जॉन अण्णा कुठं जाणार आहे आणि त्यांना मी भेटत नव्हतो। कालपासून मी जॉन अण्णांना शोधतोय। आज मला जॉन अण्णा भेटले। सर्वप्रथम तुम्हाला मी मनापासून, अंतःकरणापासून शुभेच्छा देतो की चेतन भाऊ नरोटेला तुम्ही अंतःकरणापासून जे तुम्ही त्यांना जर सपोर्ट केलेला आहे काय सांगताल ना? आता इथं घे एकदम जॉन फुलारे, माजी नगरसेविका विजय फुलारे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये होतो, आजही आहे। काय मध्यंतर काळामध्ये काही मतभेद होतं। त्या मतभेद माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, खासदार प्रणितीताई शिंदे, तसेच वेलगुलार साहेब, प्रमोद चंदाले, मुंगडी साहेब, चेतनभाऊ नरोटे यामध्ये काल आम्ही या ठिकाणी घरी निवासी जाऊन त्यात आमची समजुती काढली। आमचं काय अडचण होतं ते सगळं सांगितलं। आम्ही 2-4 वर्ष का आम्ही आलो नाही, त्या राग आमचा होता। विकासाच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी वारंवार महानगरपालिकेमध्ये होत होते। त्या माध्यमातून खरं तर आज काल आमचं या शिंदे साहेबांनी जे अडचणी होत्या त्या अडचणी आम्ही मांडलेल्या आहेत। आता चेतनभाऊ नरोटेंना मनापासून, जनमनापासून आम्ही काम केलेलं आहे। आम्ही कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नव्हतो, फक्त नाराजगी असल्यामुळे गेलो आहे। त्यामुळे आज प्रणिती फुलारे आणि जॉन फुलारे त्याचे समर्थक सर्वांनी मिळून या प्रभाग 15मध्ये आणि अन्य ठिकाणी लष्कर, मोदी सगळ्या भागामध्ये ज्या ठिकाणी आम्ही काम केलं त्या ठिकाणी आम्ही जाऊन काँग्रेस पक्षाचा प्रचार करून चेतनभाऊंना निवडून आणण्याचा प्रयत्न करू। शहरमध्ये असा एक नागरिक वस्ती आहे तिथं सर्व धर्म समभाव, त्या ठिकाणी म्हणा मोची म्हणा, मुस्लिम म्हणा, ख्रिश्चन म्हणा, इतर मागासवर्गीयमध्ये सर्व जाती धर्माचे लोक इथं राहतात। आणि गेल्या 15 वर्षे जे ताईने आमदार इथं टिकवले, यापुढे आम्ही ठिकाणी काँग्रेसचंच आमदार आणणार।
बाबा आपल्या ठिकाणी आपला जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये 15 वर्ष झालं तुमचं काम आम्ही प्रामाणिकपणे पाहतोय आणि मी तसं ते सोशल मीडियामध्ये टाकलेलं पण आहे. आपला जो या ठिकाणी राहणारा जो आहे वंचित समाज, दलित समाज, मोची समाज, तळागाळातून आलेली मंडळी, हातावरचं पोट असलेली आणि दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी आपल्या मुलाबाळांची पोटाची खळगी भरणारी मंडळी बाबा इथं अण्णा इथं असते. तर प्रामाणिकपणे या जनता जनार्दनाचं काम चेतन भाऊ नरोटे यांना आमदार करून सर्वांनी करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. जय भीम, जय शिवराय, जय मित्रांनो.